रामराम मंडळी, तुम्हाला सांगायचं म्हणजे अमेरिकेत कसं असते माहिती काय, फ्रीजची डिलिव्हरी करायला आला माणूस की नाही असं घराचं दार प्रत्येकाचं काढूनच ठेवते. आणि मेन म्हणजे कसं आहे, तिथं दार हे फ्रीजपेक्षा थोडंसं मोठं असल्यामुळे कसं, त्याच्यामुळे कसा तरी फ्रीज त्यांनी आतमध्ये आणणार होते, त्यामुळे घराचं दार काढून ठेवल्याशिवाय तो काही येणार नव्हता. आणि आज वॉशिंग मशीन आणि फ्रीज आणि सोफ्याची डिलिव्हरी होती. आणि फ्रीज घेऊन यायचं म्हटलं की फ्रीज जरा मोठा होता, त्याच्यामुळे दारातनं कसं तरी ते आणणार होते. आणि त्यांनी बेल्ट लावला आणि फ्रीज आतमध्ये आणायला लावले. प्रत्येकाचं इथं मोजमाप ठरलेलं असते, त्याच्यामुळं त्यांना व्यवस्थित माहिती असते की कसं काय आणायचं ते. त्या माणसानं तर हात पण सोडून दिलं होतं, कारण त्याच्या हाताची बोटं पण त्यामध्ये मावणार नव्हती, एवढं छोटी जागा होती. घ्या की राव, त्यांनी व्यवस्थित फ्रीज आतमध्ये आणला. आणि ह्यांचं रोजचं काम आहे, त्याच्यामुळे त्यांना काय वाटलं नाही. घ्या की. असंच सोप्याची पण डिलिव्हरी त्यांनी अशीच केली होती, बेल्ट लावून आणि व्यवस्थित बॅलन्स करत त्यांनी घरामध्ये न काय कुठं क्रॅश वगैरे पाडता सगळं व्यवस्थित त्यांनी आणलं होतं. आणि फ्रीजची डिलिव्हरी झाली, फ्रीज त्यांनी चालू बी करून दिला आणि जाताना घराचं दार बी बसवलं. हे बघा, फक्त स्क्रू लावले आणि दार बसवलं. तर असं इथं असते फ्रीजची डिलिव्हरी. आणि आपल्याकडे असं काही दार बीर काढत नाही, त्याच्यामुळे आपल्याला जरा वेगळं वाटतंय. बाकीच्या गोष्टी